जय शिवराय. आपल्या समस्त मराठा कुणबी बांधवांनो, आज आम्ही आपल्या सकल मराठा तसेच मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीतर्फे आपल्या मराठा कुणबी बाबतीत येणाऱ्या अनेक अडचणी समस्या त्या संदर्भात आपण आज इथे निवेदन द्यायला आलो होतो. विशेष करून परभणीमध्ये GR नुसार काम व्यवस्थित चालू आहे, परंतु त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याची संख्या प्रचंड वाढवण्याची गरज आहे. मग सगळ्यांतर्फे आम्ही आवाहन करतो, GR नुसार आपल्याला शपथपत्र लागत असेल काय त्याच्या संदर्भात आम्ही मदत करायला तयार आहोत. परंतु अडचण अशी आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी निघत आहेत, आता आमची मोठमोठी गावं परभणीतली असतील किंवा जिल्ह्यातील, त्यांचं रेकॉर्ड एक तर गाळ झालं म्हणून सांगतात, जळालं म्हणून सांगतात, उपलब्ध नाही म्हणून सांगतात. मग शिंदे समितीच्या मागणीनुसार जे डॉक्युमेंट्स आम्हाला आमच्या जुन्या पाटीलकीच्या, देशमुखीच्या, कोतवालीच्या दप्तरात सापडत आहेत, जसं की आजच्या घडीला गव्हर्नमेंटचे महसुली अधिकारी म्हणून सरपंच, पोलीस पाटील ग्राह्य धरतात, तसेच तत्कालीन सरकारमध्ये, निजामकालीन सरकारमध्ये पण पाटील, देशमुख यांच्याकडे असणारे जे काही बॉन्ड असतील, बटाईपत्रक असतील, खरेदी खत असतील, गहाण खत असतील, हे सर्व ग्राह्य धरण्यात यावे या मागणीसाठी आम्ही इथे आलोत होतो. कारण काही ठिकाणी या गोष्टीमध्ये नाकारल्या चालले किंवा चालढकल करल्या चालली हे डॉक्युमेंट स्वीकारण्याच्या बाबतीत. आणि विशेष करून मागच्या वेळेस आम्हाला माननीय साहेबांनी शब्द दिला होता की मोडी लिपी वाचक इथं आपण पाचारण करून आणि आम्हाला सर्वांना ज्यांना इच्छा आहे त्यांना प्रशिक्षण देण्याचं पण त्यांनी मान्य केलं होतं. त्या संदर्भात पण आता शिंदे समितीला नुसती मुदतवाढ दिली हे कागदोपत्री काही कामाचं नाही, तर इथे ते शिंदे समितीचे जे काही तज्ज्ञ वाचक असतील, अभ्यासक असतील, त्यांनी आठवड्यातून 2 ते 3 दिवस इथे यायला पाहिजे. आणि आमचे आता उदाहरणार्थ ब्रह्मपुरीचे आमचे ज्ञानेश चव्हाण आहेत, त्यांचं डॉक्युमेंट सापडले, पण त्यांना ट्रान्सलेशन करायला इथं मोडी लिपीचं कोणी अवेलेबल नाही. आज त्यांना गरज आहे. अशा अनेक अनुभव आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या की ज्या काही डायरेक्ट नोंदी आहेत त्या नोंदी संदर्भात हे अडचणी येत आहेत. ज्यांचे डॉक्युमेंट सापडत आहेत घरी, कृपया प्रशासनाला विनंती की ते डॉक्युमेंट स्वीकारण्यात यावे आणि NICला नोंद करण्यापर्यंत कुठलीही समाजाला अडचण येऊ नये अशी आम्ही विनंती केली आहे. बोलायचं शिंदे समितीला एक कागदोपत्री मुदतवाढ दिली जात आहे. फक्त स्थानिक लेवलवर शिंदे समिती कुठेही काम करताना दिसत नाही आहे. आम्ही स्वतःहून कुणबी नोंदी शोधल्यानंतर त्याचं ऑनलाईन करून सुद्धा या ठिकाणी दिलं जात नाही आहे. त्या संदर्भात आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले आहे. कुणबी नोंदीमध्ये जे तात्काळ करण्यात याव्या आणि ज्या अडचणी यायल्यात त्या अडचणी जर दूर नाही झाल्यास आम्ही सकल मराठा समाज, सर्व मराठा संघटना कलेक्टर ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन करतो. याची सर्वची जबाबदारी कलेक्टरवर राहील, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.